पाणीपुरी म्हटलं ना सगळ्यांच्या आवडीचा विषय. तर अशी ही हेल्दी, टेस्टी पाणीपुरी अगदी ₹100 तुम्ही मनसोक्त तुमच्या संपूर्ण फॅमिलीसोबत खाऊ शकणार आहात. तर अशी ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. तसंच आपल्या ज्या लहान मुली असतात ना, त्यांना गॅदरिंगला असू दे किंवा सणवाराला असू दे, अगदी छोट्या केसांपासून हेअरस्टाईल कशी करायची हे सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेलं आहे. तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी दीप्ती आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्यासोबत शेअर करणार आहे पाणीपुरीची रेसिपी आणि तसंच अनिकाला रील बनवायची आहे ट्रेंडिंग, तर त्यासाठी सुद्धा तिला तयार करायचं आहे हेअरस्टाईल वगैरे. तर ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला मग सुरुवात करूयात व्हिडिओला. लाल लाल कलरची बांगडी ह्या ट्रेंडिंग गाण्यावरती रील बनवायची आहे. लाल कलरच्या बांगड्या नाही येत आता तिच्या साईजच्या, त्यामुळे आता मग मी ह्या रंगाच्या मिक्स रंगांच्या बांगड्या आहेत ते घालणार आहे. आणि हा विग आहे, रेडीमेड वेणी आहे आणि ही वेणीसुद्धा आता घालणार आहे. आणि हा गजरासुद्धा बघा छान मस्त रेडीमेड आहे. सगळ्यात पहिल्यांदा हेअरस्टाईल करायच्या आधी मी तिला केसांना तेल लावून घेतलं, कारण तिचे जे केस आहेत ते खूप सिल्की आहेत आणि एकदम ब्राऊन रंगाचे आहेत, गोल्डन रंगाचे आहेत. आणि वेणी घालायचं म्हटल्यानंतर मग ते व्यवस्थित येणार नाहीत, म्हणून मग पहिल्यांदा मी तेल लावून घेतलं, कारण केस बघा किती छोटे आहेत तिचे आणि ह्याच छोट्या केसांपासून मला हेअरस्टाईल बनवायची होती. तर मधून भांग केला, मी पार्टिशन केलं आणि दोन्ही बाजूनी सागरवेणी घालायला सुरुवात केली. मोठ्या मुलीला दिव्याला मी व्हिडिओ घ्यायला सांगितलं होतं, पण तिला सुद्धा कॅमेरा कशा अँगलनी पकडायचं ते व्यवस्थित समजलं नाही, त्यामुळे थोडीशी हेअरस्टाईल बघताना तुम्हाला थोडंसं कळणार नाही. पण जी नॉर्मल सागरवेणी असती ना, तेच सागरवेणी मी इथे घातलेली आहे. बघू शकता तुम्ही किती सिल्की केस आहे. मोठी झाल्यानंतर स्ट्रेटनिंग करायची सुद्धा गरज नाही आणि इतके सिल्की केस असल्यामुळे ना सारखे हातातून निसटत होते आणि त्यातच ते छोटे आहेत, त्यामुळे तर घालताना थोडासा प्रॉब्लेम येत होता. पण अधूनमधून ही हेअरस्टाईल करत असल्यामुळे मला थोडीशी प्रॅक्टिस झालेली होती. अशा ह्या लाल रंगाच्या आणि ब्ल्यू रंगाच्या टिकटॉकच्या क्लिप्स आहेत आणि त्या केसामध्ये घातल्या तर अगदी छोटंसं काहीतरी हेअर एक्सेसरीज घातल्यासारखं दिसतं. खूप सुंदर दिसतं हे छोट्या मुलींना. तर अशा पिनने मी ही सागरवेणी जी आहे ती टक करून घेतली. त्यानंतर जे पाठीमागचे केस होते ते पण खूप छोटे आहेत आणि जेवढे मावतील केस हातात येतील तेवढा केसांचा मी आता बो घालणार आहे. ब्लॅक कलरचा जो आपला पातळ असा हा हेअर बो असतो त्याच्याने मी असा बो घालून घेतला, त्याचे केस टाईट करून घेतले. आणि आता जी वेणीची जी सप्लिमेंट आहे ती मला ह्याला जोडायची होती आणि वेणीच्या सप्लिमेंटला सुद्धा असा पद्धतीनं बो असतो जेणेकरून आपण आपल्या खऱ्या केसांना तो अटॅच करू शकतो. पण हे जे केस खूप छोटे होते आणि जी ही सप्लिमेंट आहे वेणीची ती खूप जड होती, तर ती काही व्यवस्थित बसणार नव्हती. त्याच्यामुळं मी काय केलं की तिचे जे बाकीचे राहिलेले केस आहेत ते फोल्ड करून घेतले आणि त्याला एक छोटासा क्लचर जो आहे तो अडकून घेतला, फिट करून घेतले, म्हणजे तिचे केस आणि हे सप्लिमेंट व्यवस्थित फिट झालं आणि ती जरी नाचली किंवा हल्ली कितीही तरी ती वेणी आता सप्लिमेंट निघून पडणार नाही. अशा पद्धतीनं हे टाईट झालेलं होतं. आता हे दिसू नये म्हणून ह्याच्यावरती मी जो नकली हा गजरा आहे तो आता ह्याच्यावरती मी घालणार आहे आणि छान लुक आपल्या केसांचा होईल. त्याच्यामुळे वेणी पण छान दिसेल आणि पाठीमागं काहीतरी हेअरस्टाईल केल्यासारखं सुद्धा दिसणार आहे. तर हा गजरा बघा खूप छान आहे, अगदी फोटोमध्ये व्हिडिओमध्ये रिअल असल्यासारखा दिसतो. आपण सुद्धा आपल्या मोठ्या केसांचा आंबाडा वगैरे जेव्हा बनवतो तेव्हा हा असा गजरा राऊंडमध्ये आपण घालू शकतो आणि हा अगदी सेंटेड आहे, ह्याचा वाससुद्धा खूप छान येतो. आता हे बघा, हे मागचे केस सगळे राहिलेले आहेत जे की बोमध्ये आले नाहीत, तर ते मगाच्या ज्या ब्ल्यू कलरच्या टिकटॉक क्लिप्स राहिल्या होत्या त्या क्लिप घेऊन मी मागचे जे राहिलेले केस आहेत ते वरच्या दिशेनं असं घेतले आणि त्यानंतर ते टिकटॉकनी टक करून घेतलं. तर अशी सुंदर आपली वेणी आणि ही हेअरस्टाईल झालेली आहे. आता हिला सिंपल असा मेकअप करणार आहे. मेकअप म्हणजे काहीच मी क्रीम वगैरे लावलेली नाही आहे, फक्त चेहरा स्वच्छ धुवून घेतलेला होता आणि आता त्या चेहऱ्यावरती आपली जी रेग्युलर पावडर असते ना तीच पावडर मी लावून घेतलेली आहे. मान, गळा, कान वगैरे सगळीकडे पावडर व्यवस्थित लावायची आहे, कारण मग आपण गळ्यातलं ज्वेलरी वगैरे घातली तर मग आपल्याला गळ्याला पावडर लावता येत नाही. त्यानंतर मग मी फक्त अगदी हलक्या हाताने कॉम्पॅक्ट पावडर जी असते त्याने पुन्हा एकदा त्याच्यावरती एक टचअप केला आणि लिप बाम लावून घेतलं. अमृत मलमचंच होतं ते पण, इतर कोणतं नव्हतं. आय शॅडो लावून घेतला पहिल्यांदा. तर आता मोबाईल एकदम सनलाईट पडल्यामुळे चेहऱ्यावरती जो आय शॅडोचा कलर आहे तो तुम्हाला दिसत नसेल व्यवस्थित, तर असा छान असा साडीचाच मॅचिंगचा कलर असा पिंकिश कलरमध्ये होता.
त्यानंतर मग गालाला सुद्धा ब्लश लावून घेतला, पिंक कलरमध्येच होता तो सुद्धा. त्यानंतर अशी मी ही तिला टेम्पल ज्वेलरी घातली, खूप छान ज्वेलरी होती. त्याच्यावरती लक्ष्मीचं जे छाप आहे मूर्तीची ती होती फ्रंट साईडला. आणि ह्याच्यामध्ये 2 आहेत, एक लहान आणि एक मोठं, पण तिला ते चांगलं नाही दिसणार म्हणून एकच छोट्या साईजची तिला शोभेल असं घातलं. त्यानंतर रेड रंगाची लिपस्टिक लावली. मग चंद्रकोर असलेली टिकली होती छोटी, अगदी तिच्या कपाळाला शोभेल अशी, आणि त्याच्या खाली जे आहे ते स्टोन होता, पण तो उठून दिसत नव्हता फोटोमध्ये वगैरे. त्यामुळं मग मी पुन्हा त्या चंद्रकोरवरती छोटीशी गोल टिकली लावली. त्यानंतर ती मग टिकली उठून दिसू लागली. तर अशा पद्धतीनं तिचा हा फायनल लुक झालेला आहे. हेअरस्टाईल, ज्वेलरी आणि मेकअप. कानातलं वगैरे मी काही चेंज केलं नाही. तर कशी झालेली आहे मेकअप, हेअरस्टाईल मला नक्की सांगा. खूप सिंपल आहे, तुम्हीसुद्धा अगदी 5 मिनिटात करू शकता. फक्त दोन्ही बाजूला मी पार्टिशन करून सागरवेणी घातली. त्यानंतर मागचे केस जे आहे ते बोमध्ये घेतले आणि मग फोल्ड करून जी आपण सप्लिमेंट लावली त्याला मग फोल्ड केलं केसांना, आणि अशा पद्धतीनं क्लचर लावून गजरा घातलेला आहे. तर खूप सुंदर अशी हेअरस्टाईल झाली होती आणि मी काढूपर्यंत ती तशीच टिकून राहिली होती. तिनं छान डान्स केले, 2 रील्स आम्ही बनवले, पण तो काही सप्लिमेंट किंवा हेअरस्टाईल वगैरे काहीच हल्ली नाही. चॅनेलवरती अपलोड केलेली आहे ती रील, नक्की पहा तुम्ही सुद्धा. मग आम्ही खाली गेलो, कारण खाली उजेड चांगला येत होता आणि बॅकग्राऊंडसुद्धा चांगलं होतं आणि तिला डान्स करता पण येईल. त्यामुळे आम्ही खाली गेलो आणि तिने मग छान डान्स केला. आम्ही फोटोज वगैरे काढले. चॅनेलवरती अपलोड केलेली आहे, पण त्याला जास्त व्ह्यूज आले नाहीत, कारण छोट्या मुलींचं कसं चॅनेलमध्ये लगेच AI मुळे ओळखून येतं, मग ती रील जी आहे ती जास्त फॉरवर्ड केली जात नाही. तर संध्याकाळी त्यानंतर मी पाणीपुरी बनवायला घेतली. सकाळी पाणीपुरी बनवायची म्हणून मी ही पिवळा वाटाणा आहे तो भिजत घातला होता स्वच्छ धुवून. त्यानंतर मग मिस्टरांनी मार्केटमधून ही पुदिना, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या वगैरे आणल्या, चाट मसाला, पाणीपुरी मसाला, शेव, आणि ह्या पुऱ्या ज्या आहेत त्या कच्च्याच आहेत. आता मी घरीच ते तेलामध्ये तळणार आहे. तर घरी पाणीपुरी खाल्लेला आम्हाला खूप परवडतं आणि टेस्टी पण बनते आणि अगदी पोट भरून मनसोक्त खाता येतं, कारण हे आपण आहे ते स्वतःच्या हाताने बनवलेलं असतं. त्यामुळं पाणीपुरी बाहेर खायला गेली एक प्लेट तर आपल्याला अंदाजे 30 रुपये पडतात. तर इथं 100 रुपयामध्ये एक माणूस जो आहे तो 3-4 प्लेट निवांत पाणीपुरी खाऊ शकतो, म्हणजे किती परवडणार आहे. तसेच आपण बनवतोय घरी, आपल्या वापरलेलं तेल वगैरे, आपले जे मसाले, त्यामुळं आपली जी रेसिपी आहे ती हेल्दीसुद्धा बनते. तर मी इथं 4 बटाटे स्वच्छ धुवून घेतले आणि मोठे मोठेच कट केले. त्याच्या साली वगैरे काही काढल्या नाही, कारण आता कुकर उकडल्यानंतर जे बटाटे आहे, कुकर झाल्यानंतर थंड झाल्यानंतर मग मी त्या साली वगैरे काढून घेईन. इकडे आता आपल्याला 3 शिट्ट्या करायला ठेवून दिले मी. वाटाणा आणि बटाटे हे एकत्रच कुकरमध्ये लावलेले आहेत. आता 3 शिट्ट्या झाल्या किंवा अंदाजे 10 मिनटं 15 मिनटं ठेवल्यानंतर मग मी गॅस बंद करीन. पाणीपुरीसाठी तिखट पाणी बनवायची तयारी सुरू केली. कोथिंबीर, पुदिना हे निवडून घेतलं स्वच्छ. कोथिंबीर खाण्यासाठी बारीक चिरून घेतली आणि पुदिना जो आहे तो आपल्याला आता चटणीमध्ये वापरणार आहे. कोथिंबीर पण आपण चटणीमध्ये घालणार आहोत. तर ह्या हिरव्यागार ताज्या मिरच्या आहेत, त्यामुळे आपली पाणीपुरीची जी चटणी आहे ती सुद्धा खूप चांगली तिखट अशी बनणार आहे. तर इथे मी 7-8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. 2 लिंबू आहेत, ते सुद्धा आपण पाणीपुरीचं जे आपण हिरवं पाणी बनवतो, तिखट पाणी बनवतो ना, त्याच्यासाठीच लागणार आहे. तर अनिकाला सुद्धा व्हिडिओमध्ये सांगायचं होतं काय काय पाणीपुरीसाठी सामान घेतलेलं आहे. हे आहे काय पुदिना, पुदिना, लिंबू, कढीपत्ता, नाही, कोथिंबीर, कोथिंबीर, मिरची आणि पाणीपुरी मसाला. मग ती सांगत होती तिला काहीच कळत नव्हतं. पुदिना, कढीपत्ता, कोथिंबीर वगैरे. 3 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतले, ते आपण पाणीपुरीवरती असेच कच्चे टाकून खाणार आहोत. चिरलेली कोथिंबीर, पुदिना वगैरे पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतली आणि इकडं मी चटणी बनवून घेतली. चिरलेला जो बारीक पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची होती त्याच्यामध्ये मीठ टाकलं आणि मिक्सरला छान फाईन अशी पेस्ट बनवून घेतली. मी इथं चिंच सकाळीच भिजत ठेवली होती आणि आता त्यामुळे चांगली भिजल्यानंतर त्याचा जो सगळा गर आहे तो काढून घेतला. त्याच्यामध्ये गूळ घातला आणि तो गूळ आणि चिंचेचं हे पाणी जे आहे अर्क तो शिजायला ठेवला. थोडंसं दाटसर आपलं पाणी झालं तर आपलं हे गोड पाणी तयार होईल. तर कुकर पण आपल्या इकडे झालेला आहे. वाटाणे छान शिजलेले आहेत आणि तो आता मी थंड होण्यासाठी ठेवून दिले. तोपर्यंत मी इकडे कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि तेलसुद्धा आपल्याला पाणीपुरी तळण्यासाठी खूप कमी तेल लागतं. किटलीतले जे मोठे 2 चमचे तेल असतं ना, तेवढंच मी तेल घातलेलं आहे
आणि एवढ्यामध्येच आता मी ह्या सगळ्या पुरी ज्या आहेत ते तळणार आहे. तर इतकं कमी तेल जे आहे ते पाणीपुरीसाठी लागतं. आणि पाणीपुरीच्या ह्या पुऱ्यासुद्धा बघा तुम्ही अगदी टम्म फुगतात. जर तुम्हाला छोटी साईज पाहिजे असेल तर पटपट ह्या पुऱ्या ज्या आहेत ते तेलामध्ये परतवायचं आणि आपल्याला जेवढी साईज पाहिजे तेवढ्या साईजनुसार आपण काढायचं. तर ह्या पुऱ्यासुद्धा तेलामध्ये अगदी पटकन तळून होतात. एकसारखा हात ह्याच्यामध्ये फिरवत राहायचा, लगेच पुऱ्या ह्या बनून तयार होतात. आणि इकडे आता बटाटे थंड झाल्यानंतर बटाट्याच्या साली काढून घेतलेल्या आहेत आणि आपल्या पुऱ्या बघा अगदी परात भरून एवढ्या पुऱ्या झालेल्या आहेत. फक्त 35 रुपयाच्या ह्या पुऱ्या आणल्या होत्या आणि आता एवढ्या परात भरून ह्या पुरी झालेली आहे. आता आपण इकडं तिखट पाणी बनवायला घेतलेलं आहे. फ्रीजमधलं थंड पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये जिरेपूड घातलेली आहे आणि जो पाणीपुरीचा मसाला आहे तो घातलेला आहे सुहाणाचा, तो पूर्ण ह्याच्यामध्ये घातलेला आहे. 10 रुपयाचं जे पॅकेट असतं ते. त्यानंतर ह्याच्यामध्ये आमचूर पावडर घातलेली आहे थोडीशी आणि मग जे चाट मसाला असतो तो सुद्धा थोडासा घातलेला आहे. पाणी व्यवस्थित ढवळून घेतलं, सगळं मिक्स करून घेतलं. त्यानंतर आपण जी ग्रीन चटणी बनवली होती, पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची वगैरे, ती सुद्धा याच्यामध्ये घातलेली आहे. पाणीपुरीचं पाणी थोडंसं टेस्ट करून बघितलं. पुन्हा मग त्याच्यामध्ये थोडीशी आमचूर पावडर घातली आणि 2 लिंबू मगाशी जे कट केले होते त्यातला रस काढून घेतला, बिया सेपरेट केल्या आणि ते पाणी मग ह्या पाणीपुरीच्या पाणीमध्ये घातलं. सेंधव मीठसुद्धा ह्याच्यामध्ये घातलेलं आहे. आता बटाटे सोलून झालेले आहेत. आता आपण कुकरमध्येच हे स्मॅश करून घेणार आहोत, वटाणे आणि बटाटे एकत्रच. आणि त्याच्यामध्ये मग आपण हळदपूड घालणार आहोत आणि थोडंसं पाणी घालून शिजवून घेणार आहोत. म्हणजे अगदी आपल्याला पाणीपुरीच्या गाड्यावरती जसं रगडा मिळतो ना, तसाच पद्धतीचा हा रगडा होतो. त्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे चवीनुसार आणि मग पाणी घालून आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करूयात. आपल्याला जेवढं हे पातळ रगडा लागतो ना, त्या पद्धतीने आपल्याला पाणी अंदाजे घालायचं आहे. कारण आपण हे काही एकसारखं गॅसवर शिजवत राहणार नाही, जसं की पाणीपुरीच्या गाड्यावरती तो एकसारखा कंटिन्यू शिजवत असतो. तर आपण लगेच हे खायला घेणार आहोत, त्यामुळं मग मी पाणी थोडंसंच घातलेलं आहे अंदाजानुसार. तर बघा इकडं हॉलमध्ये सगळं सामान आणून ठेवलेलं आहे. गोड पाणी, पुरी, रगडा, शेव, बारीक चिरलेला कांदा, मीठ आणि आत्ता इतकं सगळ्यांना घाई झाली ना खाण्याची. तर पाणीपुरी म्हणजे आमच्या घरातल्यांना खूप जास्त आवडते आणि पाणीपुरी बनवायची म्हटली की मग सगळी जर लहानांपासून मोठ्यापर्यंत मदत करायला धरतात. आता अनिकाला होतं की मी व्हिडिओमध्ये दाखवणार की पाणीपुरी मी कसं बनवते ते, आणि मी तिला म्हटलं होतं की थांब, तुला घेता येणार नाही, पाणी वगैरे व्यवस्थित तू सांडशील. तर तिलाच बनवून घ्यायचं होतं ते. मग सगळं तिनं तिखट पाणी घातली, त्यानंतर रगडा घातला आणि आता तिचे एक्सप्रेशन बघा, पाणीपुरी कशी झालेली आहे. तर एवढ्या मोठ्या टम्म फुगलेल्या पुऱ्या तिला अखंड तोंडामध्ये घातला. तर मी सुद्धा तुम्हाला एक दाखवते पाणीपुरी बनवून. तर मोठ्या चमच्याने मी रगडा घेतला याच्यामध्ये. त्यानंतर मग गोड पाणी घातलेलं आहे, तिखट पाणी घातलेलं आहे, शेव थोडीशी घातली आणि कांदा घातलेला आहे. कोथिंबीर पण होती, पण कोथिंबीर चिरूपर्यंत कोणालाच दम नव्हता, इतकं लवकर त्यांना पाणीपुरी खायचं होतं. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा.